नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आज तुम्हाला आमचं गावचं घर दाखवणार आहे. चला तर मग आपल्या गावच्या घराची एक छोटीशी टूर करूया. इथे माझे 3 काका राहतात. सर्वात आधी आपण आलो आहोत राजेंद्र काकांच्या घरी, म्हणजे माझा राजू काका. पूर्वी हे घर पूर्णपणे शेणाने सारवलेलं असायचं, अगदी पारंपरिक कोकणी घर. पण आता घरात खूप सुंदर बदल झाले आहेत. घरात खूप छान रेनोव्हेशन करण्यात आले आहे. तरीही घराची जुनी ओळख आणि गावाकडचा गोडवा तसाच जपला आहे. वाह, का तुझ्या मुलाचं प्रेम आहे का तुझ्यावर? वाह, अभी ये सोचो, इधर किसका प्रेम है? मम्मी पापा का, और इधर सासू का प्यार है, इधर पति का प्यार है. देख सकते हो भाई. हे पूनम पुरी दाखव. एवढं खतरनाकच गं काय. आता आपण आलो आहोत दुसऱ्या काकांच्या घरी, म्हणजे उदय काकांच्या घरी. त्यांचंही घर खूप छान आणि व्यवस्थित आहे. गावातली ही साधी पण मनाला भावणारी घरं पाहिली की खरंच वेगळीच शांतता मिळते. आणि हे बघा, आता आपण आलेलो आहोत माझ्या लास्ट काकांच्या घरी, म्हणजे श्रीकांत काका. फायनली आता मी रेडी झालेली आहे आणि आज आमच्या वाडीची पूजा आहे. तर आता पूजा चालू झालेली आहे, तर मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते की पूजा कशी चालू आहे, काय आहे. आणि आज जेवण पण आहे, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण तिथं. त्यामुळे सगळ्या बायका तिथे जेवणाची तयारी करतायत आणि माणसं पूजेची तयारी करतायत. तर चला आपण जाऊन बघून घेऊया. फायनली माझ्यासोबत तुषार पण निघालेला आहे, कारण मला रस्ता माहिती नाही आहे. तो आमचा तुषू दाखवतोय मला रस्ता. मस्त हिरव्या कलरची बांगडी घातली आहे मी. आणि हा आमचा इथे गोठा आहे. आणि नानू पण आलेला आहे गाईच. आणि बघा, ही आपली मजा असते चढायची, एक्सरसाइज होते. नानू तुषार कर, चढून दाखव. दम लागला मला एवढ्यातच. असं जर आलो ना रोज तर वजन कमी होणार, बोधलं जाणार. आम्ही पूजेच्या इथे चाललोय. नानू भारी वाटते ना पावसात. पावसात कसलं भारी वाटत असणार माहिती आहे का. मे महिन्यात गावी नाही आलात तर काय केलं. गाव कोकण म्हणजे खरंच सुख. एवढ्यातच दमलो आम्ही, म्हणजे मी खरंच बोधली झाले, गाडी झाले. चला अजून खूप चालायचं आहे. नानू काय बडबडते. साडी घालून एवढं चढायला होणार मला. थांब बाबा, दम लागला मला, खूप चालायचं आहे. काय कळे ना, दम लागला. आवाज येतो तुम्हाला? नीट आवाज घ्या. पक्षी झाडावर असतं, दिसत नाही. चला फायनली आपण आहोत. बघू शकता गाड्या लागलेल्या दिसलेल्या आहेत. बा किती गाड्या लागल्यात. एवढी लोक मुंबईवरनं खास पूजेसाठी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. बापरे, मला दमच लागला. गावची घरं बघू शकता काही, कसली घरं बांधलीत. पडलं. इथे पूजा चालू आहे.
इथे रात्री लाइटिंग लागल्यावर सगळं खूप भारी दिसणार आहे. मनुष्यलोकी प्राप्त झाले. मनुष्यलोकी सर्व लोक नाना प्रकारच्या योगी जन्म घेऊन आपापल्या पूर्वकर्मानुसार अनेक प्रकारची दुःखे भोगत आहेत असे पाहून कोणत्या उपायाने यांची दुःखे शंख चक्र गदा पद्म आणि वनमाला यांनी अलंकृत वेदांत सांगले. असा जो परमेश्वर या नारदाला अवलोकन करून नारद त्याची स्तुती करण्यास झाला. ज्याचे रूप वाणी आणि मर्यादा अवलंबले, ज्याची शक्ती अनंत, तो आदिमध्य अंतयाने राहील. तसेच जो संपूर्ण केवळ सृष्टी विजयाने प्रलय करण्यासाठी सर्व रुजा आणि सर्व या गुणांचा विकास झालो. सर्वांचा अंतकरण भक्तांच्या या प्रकारे केलेले. आणि इथे सर्व वाडीतील महिला संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करत होत्या आणि इथे बाकीच्या महिला दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. आता फायनली आरती संपली आहे आणि जेवणाला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला सांगते, जेवणामध्ये होतं भात, वरण, पापड, लोणचं, वालाची भाजी आणि गोड म्हणून तांदळाची खीर होती. आणि जेवण इतकं अप्रतिम बनलेलं ना, काय सांगू. फायनली आमचं जेवण झालेलं आहे. चला मुंबईकरांनो, चला एकदा हाय करा, हाय करा, इकडे इकडे हाय करा. कसं वाटलं तुम्हाला जेवून? इकडे बघा, कधी मुंबईमध्ये डाळीमध्ये मीठ असलं की काय करता तुम्ही? मग आता इथे मीठ नाही मागितलात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वालाची भाजी तुम्ही खाता मुंबईमध्ये, मग इथे कसं तुमच्या का मग का का असं काही नसतं, असं काय नसतं. वाल वाल असतो, तुम्ही का नाही खाल्लात? आता आम्ही जातोय जरा नानूसाठी खाऊ घ्यायला. नानूला भूक लागते चटपट. ए उलट बोलायचं नाही रे. चला बसूया गाडीत. आणि गाडीच तुम्हाला माहिती आहे, असली गाडी तापली आहे. बाबा वैतात गरम होते, कुठं पाठी जायचं. खूप गाडी तापली आहे बेकार. आणि आता आम्ही निघतोय जायला. कसलं भारी वाटतंय आपण गावी. ए काचा बघा, एवढं आता आम्ही जेवलोय तरी ह्याला बघा काय पाहिजे खायला. तावरे बघा दुकानाकडे कसा चालला. खायला पाहिजे नुसतं बाहेरचं रताळ्याला. रताळा काय हवंय रे? 3 आणि तू आता 3 आहे ना. 7. आम्ही बघा काय घेतलंय गाईस, पेप्सी. गर्मी में पेप्सी का मजा नाही आले. 1 रुपया पण सगळे संपवले ना. येडी आहे का तू? वाव मस्त मस्त पेप्सी. आणि या लोकांना देणार आम्ही खायला. माझ्याकडे कलर हा. पण नाही. तर मला सांगा, लावायला पेप्सी पूजेचं जेवण कसं होतं रे? नाही. अरे असंच झालं जरा. पूजेचं जेवण कसं होतं? खूपच बस, पूजेचं जेवण कसं होतं? एकदम क्लास. आणि त्यात काय काय होतं? काय पंचपक्वान्न नव्हतं. ते जेवणात काय होतं जेवण जरा सांग होतं, ना. डाळ भात, वरणाची आणि बटाट्याची भाजी होती. वरण बटाटा आणि काय होतं, एक स्वीट होता, म्हणजे ते तांदळाची खीर बोलतात मग त्याला. त्यातले तू तांदळाची खीर खाल्ली मग काय, आणि तुला घरामध्ये शेवयाची खीर जात नाही. शेवयाची खीर आणि तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर, हम्म. जे देवाचे कार्यक्रम असतात, हा. सामूहिक कार्यक्रम हा असतात, हा जिथे 10 लोकांचे हात लागतात जेवणाला, हा. त्याच जेवणाला फक्त चव असते. हा, मग घरामध्ये उद्यापासून एकाच व्यक्ती किरकिर किरकिर करून मरमर करून जे बनवते त्याला चव मग नसते. उद्यापासून तू घरामध्ये अजून 9 माणसं शोधून आणायची आणि मी 10वी. अशा 10 जणांचा हात लावून मी तांदळाची खीर आणि शोधून शेवयाची कोण खीर येत बनवते. नसतं. डन, डन, डन. शोधून कोण येत नाही इथं. मी माझ्या साईडून 5 आणतो. हा, आणि मी माझ्यासाठी 4 आणते आणि अशा 10 जणांची मी हात लावते. मग तू तांदळाची खीर एक खा गोष्ट सांगू का? घरातली. इथं लोक मनाने येऊन स्वतः काम करतात, त्याचं बोललो मी. अरे मग मी 10 घरामध्ये बिना मनानेच काम करते. 9 म्हणून तू जण बिना- आतापर्यंत तू 9 एवढं जणांना पोट आलाय तुला. 9 जणांना असं बोलवून अन्न करणार
त्याला अर्थ नाही, ते स्वतः आले पाहिजेत. ह्याच्यावर तुझं म्हणणं काय रे? तुला योग्य वाटते या माणसाचं बोलणं? आज त्याने तांदळाची खीर खाल्ली, त्याला घरात माझ्या हाताची खीर आवडत नाही रे? एकदा नाही दोनदा. ते मुंबई आहे, हे गाव आहे. आणि तुला तर वालाची भाजी जात नाही घशाखाली, आज कशी काय गेली? काल कोबीची पण जात नव्हती. ती पण गेली. मी कोबीची भाजी खात नाही घरामध्ये, पण मी इथे येऊन काल कोबीची भाजी खाल्ली. कारण गावचं जेवण बाई चुलीवरचं खतरनाक. आता पूजा झाली सकाळी, जेवण पण झालं दुपारचं. आता असणार आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम असणार आहे बायकांसाठी. आणि रात्री पण जेवण आहे आणि रात्री भजनाचा कार्यक्रम आहे ना. बाहेरनं काही लोक काय येणार आहे? नमनचा कार्यक्रम आहे. मज्जा येणार आहे. थोड्या वेळात आता आम्हाला तयारी करावी लागणार आहे. साडी नेसावी लागणार आहे. अजून एक गिरे हा ना. साडी नेसावी लागणार आहे. या लोकांना नवीन कपडे घालावे लागणार आहेत. काय करतायत बघा हे लोक. माझ्यासाठी कैऱ्या काढतायत. कैऱ्या पण झाड कुठे आंब्याचं? कैरी कापून त्याला मीठ मसाला लावून खाऊया. चला. नको एवढ्याच पडल्यात. हे कोकम पण आहेत की रे तिथे? कोकमाचं झाड आहे हे. वाव, कसल्या कैऱ्या आहेत. कोणी काढल्या? खाली पडले. हे बघा काहीच कोकम पडलेत. कोकम दाखव. हा दाम दाखव. नरम आहे लेकरं. वाव, दे ना. कोकम बघा. कोकम कुठे? कसलं भारी कोकम. आणि कैरी बघा. कैरी इकडे बघा. पत्र्यावर कसे कोकम आणि कैऱ्या ठेवल्यात. आणि तुम्हाला फणस दाखवू आमचे. हे बघा कसले फणस आहेत. बघा मुलगी. वाव. फायनली आम्ही आलोय. बंगले अत्तरा पाण्यावर बसलोय. फायनली आम्ही कैरी कापून आणलेली आहे. नानू बघा कसा खातोय. फर्स्ट टाइम खातोयस ना? कसं वाटलं? चाटतोय रताळा. बाई, कोणाकोणाला तोंडाला बघून पाणी सुटलंय नक्की कमेंट करून सांगा. लोक कोकण पण कसले आंबट आहे.